जय शिवराय मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या सकाळी दिलेल्या व्हिडिओनुसार, काल सांगितलेल्या अंदाजानुसार आणि मागे सुद्धा आठवड्यापासून सांगितलेल्या भागांमध्ये वारे, थंड वारे, पाऊस काही ठिकाणी तर काही ठिकाणी अनेक ठिकाणी वादळी पाऊस देखील सुरुवात आहे. व्याप्तीचा विषय तुम्हाला सांगितला आहे. कधी हा मोठा तर कधी हा हलक्या पावसावरती जाऊ शकतो. पण झाकून पाकून मात्र सर्वांनीच ठेवायचं आहे. विशेष करून लातूर भाग, नांदेड भाग, परभणी जिल्हा, बीड जिल्हा असेल, ठीक आहे, सोलापूरचा दक्षिणेकडील भाग देखील सांगितलेला होता. त्यानंतर इकडे चंद्रपूर वगैरे भागांना देखील अलर्ट दिलेलाच होता. तर अशा भागांचा समावेश याच्यामध्ये आहे. उद्या नाशिक जिल्हा, ठीक आहे, नाशिक जिल्ह्याकडनं ढगांची गर्दी वाढेल. साक्री, धुळे, जळगाव सुद्धा ढगांची गर्दी वाढेल. अशा भागातल्या शेतकऱ्यांनी उद्या आपला जो काही सतर्कतेचा अंदाज आहे म्हणजे फक्त झाकून ठेवा. आपल्या तालुक्यात आता काही सर घ्यायचं नाहीये. फक्त दक्षिण साईडकडनं मंठ्याकडे एक लेअर जाणार आहे, ती गेली बी असेल. उद्या अहिल्यानगरच्या दक्षिणेकडील भागांमध्ये, नांदेड पट्ट्यांमध्ये उद्या सुद्धा दिवस मावळता, म्हणजे उद्याची तारीख तुमच्या लक्षात आहे 24 तारीख. उद्या परत यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद, हिंगोलीच्या काही भागांमध्ये आगमन होणार आहे. दिवस मावळता होईल किंवा 4-5च्या पिरियडमध्ये होईल 24 तारखेला. साताऱ्याला धोका मोठा नाहीये. साताऱ्याला सध्या कंडिशन मेंटेन आहे आणि परिस्थिती तुमच्या भागात बिघडेल अशी शक्यता दिसते जरी असली तरी इतका धोका नाही आहे. आता काहीसा कणसंगीला धोका नाहीये. बारीक सारीक थंड हवा वगैरे येणं सुरीनं एवढं घडू शकतो. धोका म्हणजे वादळी वगैरे, पाऊस, अशा गोष्टी. पण सगळ्याला एक विनंती आहे की माल झाकून ठेवा. किती 26 तारखेपर्यंत काढणं चालू ठेवा आणि गोळा करणंही चालू ठेवा. परभणी जिल्ह्याला आता जे काही वातावरण बनलेले आहे थंड पावसाचं, ते खाली सरकत जाणार आहे. नांदेड, यवतमाळ, रिसोडला उद्या चान्सेस आहेत. आज नाही रिसोडला, 1-2 ठिकाणी अपवाद झाला असेल. तर बघा आता उद्याचे चान्सेस परभणी जिल्ह्यात उद्या आहे. वसमत उद्या परत आहे. स्थानिक वातावरणासारखाच आभाळ येईल, काळकुट्ट. नांदेड, भोकर, हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, पुसद, ठीक आहे, अशी भाग त्यामध्ये दिसत आहेत. दिलगुरा आहे. आणि ज्या भागांची नावं नाही घेतली, उदाहरणार्थ अहमदपूर वगैरे उद्या दाखवत नाहीये, पण तरी सुद्धा उद्या सतर्क राहायचं आहे. उद्या तिकडे चिखली वगैरे, खामगाव सुद्धा अलर्ट राहा, कारण की 24ला नाही आला तर 25ला येऊ शकतो. हे 2 दिवस तुमच्याकडची व्याप्ती सांगितलेली आहे. 24ला आणि 25ला संध्याकाळच्या वेळेला. उद्या कन्नड, सिल्लोड, भोकरदन या भागामध्ये स्थानिक वातावरणाची भीती आहे. पाऊस हो किंवा नाही हो, पण आभाळ मात्र खूप येणार आहे. ठीक आहे, साखळी सुद्धा याच्यामध्ये येतोय. नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा सुद्धा आहे. नाशिक क्षेत्र, मालेगाव क्षेत्र आहे, येवला आहे. वाशिमचा सध्या तरी बीडला गारा पडणार का? एकदा गारपिटीचं सध्या नाही सांगता येणार, कारण असं आहे की वातावरण स्पीडचं आहे. गारा होऊ शकतात बीड जिल्ह्यामध्ये, विशेष करून धारूर, वडवणी भाग, त्या गारा असतील बारीक पूर्वानी. ऍक्च्युअल उद्या होणाऱ्या कुठल्या भागामध्ये पाऊस, थोडेफार जिल्हे तालुके मागपुढे होऊ शकतात. अहिल्यानगर सतर्क राहा. सांगली, सोलापूर सतर्क राहा. हुबळी, कर्नाटक, विजापुरा देखील भाग सतर्क राहा. नांदेड, परभणी आणि लातूर यांचं कॉम्बिनेशन सलग 3-4 दिवस आहे. उद्याचा पाऊस चंद्रपूर आहे, वर्धा आहे, यवतमाळ देखील आहे. उद्या लातूरला सुद्धा आहे. लातूरचा पूर्वेकडील भाग आणि उत्तरेकडील भाग विशेष आहे. उशिरापर्यंत होणं येईल. आणि उद्या मागे पुढे झालं तर 25ला कन्फर्म आहे. आपल्या भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये एकंदरीत परिस्थिती किचकट अशी आहे, पण धोके मात्र सर्वदूर नाहीये. त्या प्रमुख जिल्हे आहेत, कालही नाव सांगितलेत, नांदेड, लातूर, चंद्रपूर, नागपूर वगैरे भागांचाही समावेश केलेला आहे. आणि इकडे सोलापूर, लगेच अहिल्यानगर पण सांगितलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा सुद्धा सांगितलेला आहे. पण बुलढाण्यात अजून कुठली अपवाद आला नाहीये. पण बुलढाण्याला नक्की उद्या आणि 24 आणि 25 तरी होणार आहे. हे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले आहे की 24 पासून वातावरण हे काही भागांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात खानदेशात वाढत आहे. पण त्याचबरोबर येणाऱ्या 21, 22, 23, 24 पर्यंत, म्हणजे तुम्हाला मागे सांगितलेलं आहे की या दिवशी माल झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा. महाराष्ट्रावरती अजून 2 ते 3 दिवस वातावरणाचं संकट आहे. भलेही तो टक्केवारीनुसार काही जिल्ह्यांना जास्त तर काही जिल्ह्यांना कमकुवत पद्धतीने घेतोय, पण यामध्ये अजूनही चिंताजनक जिल्हे जे आहेत ते म्हणजे नांदेड, लातूर, हिंगणघाट असा त्याचा समावेश आहे. तर उद्या काय होणार आहे, महाराष्ट्राच्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये, पाऊस नाही सांगत, काय सांगतो त्याकडे लक्ष द्या. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये धुळी, ढगाळ आणि स्थानिक वातावरणाची ढग तयार होणार आहे. आता एक्झॅक्टली मेन पॉईंट कुठले असतील उद्या 24 तारखेचे हे लक्षात घेऊया. पहिले, पूर्वेकडनं वारे जोराने वाहतील, दिवसभर वारे जोराने असतील आणि या वाऱ्यामुळे परभणी मार्गे हिंगोली, वाशिम, रिसोड या भागामध्ये पाऊस सक्रिय करत, आणि हाच पाऊस त्या दिवशी सांगितलं तुम्हाला 24 तारखेचा मेहकरकडे, खामगावकडे प्रस्थान करणार आहे. या पावसाबरोबरच अहिल्यानगर देखील आपल्या भागामध्ये पराक्रम टाकू शकतो. उद्या परत परभणी, नांदेड, लातूर वगैरे भाग आहे. एक पॉईंट ऑफ व्ह्यूच्या नजरेने 1 नंबरला असणारा एरिया राहतो आहे. त्यामुळे ती काळजी करण्याची गरज आहे. ठीक आहे, उद्या कडाष्टी परिसरात सुद्धा वातावरण ऍक्टिव्ह होते. कडाष्टीच्या अनेक भागांमध्ये वारं आणि पाऊस राहणार आहे. पण अनेक भागांमध्ये फक्त आभार आहे. पाऊस पाण्याचं प्रमाण 10-5 गावात आहे. आणि एकदा 4-5 वाजता झटका निघून गेला मग त्रास कमी येणार. ठीक आहे, आपण तो नाशिककडे, नाशिक जिल्ह्यामध्ये ढगाळलेली परिस्थिती आणि अचानक येणाऱ्या वाऱ्याची तीव्रता उद्या दिवस मावळता अधिक आहे. उद्या शिर्डी, राहुरी भागात देखील ढगाळलेली परिस्थिती आणि वातावरण सक्रिय असणार आहे. आणि दुपारी नंतर दिवस मावळताच्या वेळेला चंद्रपूरसह यवतमाळचा भाग देखील वातावरणाच्या राडावरती आहे. मित्रांनो, अशा प्रकारची परिस्थिती होती. ज्यांनी फॉलो नसेल ते करून ठेवा आणि 1-2 जणांची कमेंट मला घ्यायची आहे. परभणी जिल्ह्याला बघा, सविस्तर सांगण्याचा हट्ट करत आहे. परभणी जिल्ह्याची परिस्थिती 3 दिवस स्थानिक लेवलच्या वातावरणाची जास्त आहे. गरमी होणं, आता म्हणजे भाग बदल टाईपमध्ये असणं, गारपीटची शक्यता कमी राहू शकते.
पण वादळी वारे पावसाची शक्यता आपल्या भागात असू शकते. उद्या गारपीटचे रडार जे बनत आहेत ते म्हणजे वाशिम जिल्हा वगैरे भाग इथे सतर्क राहा. आणि विषय विनंती अशी आहे, 3 दिवस तरी अजून वातावरणाचा जोर महाराष्ट्राला आहे. एकंदरीत 26 तारखेला हे चित्र पलटेल, कमी होईल, पण धुळी धुकं अचानक येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचं प्रमाण हे त्या दिवशी देखील राहील, पण धोका धाक मात्र त्या दिवशीपासून राहणार नाहीये. आणि विषय विनंती अशी आहे, मार्च महिना सुद्धा असे 2-3 अपवाद आहेत. आणि त्या पाठोपाठ सांगायचं झालं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एप्रिल महिना जसा 2023ला राहिला तसा ह्याही वर्षी राहू शकतो, अशी पद्धत आहे. तर चालेल, सगळ्या भागांची नावं घेतली तर आजच्या व्हिडिओमध्ये. एक जय शिवराय, धन्यवाद.